संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेंदूरबाधा गटात एमआयएम पक्षानं जोरदार ताकद दाखवली आहे। जिल्हा परिषद शेंदूरबाधा सर्कलमधून एमआयएमकडून राहुल ढोले पाटील यांनी उमेदवारी दाखल केली असून पंचायत समिती अंतर्गत शेंदूरबाधा गणातून अब्बास पठाण तर गुरु धानोरा गणातून शारदा ज्ञानेश्वर देशमाने यांनी आता उद्यापासून प्रचाराला जोर धरत आहेत। विशेष म्हणजे अलीकडेच मुंब्रा महानगरपालिका निवडणुकीत हिरवा झेंडा या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता। हिरवा आणि भगवा या रंगावरून राजकारण तापले असतानाच आता शेंदूरबाधा गटात एमआयएम उमेदवारांनी हिरवा, भगवा, निळा असं 3 रंगाचे उपरणे गळ्यात घालून एक वेगळाच राजकीय संदेश दिलाय। या भूमिकेमुळे शेंदूरबाधा गटात मतदारांकडून उत्स्फूर्त आणि जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे। दरम्यान आज गंगापूर तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांकडून अपक्ष उमेदवारांना आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून माघार घेण्यास भाग पाडल्याचे चित्र पाहायला मिळाले। तहसील कार्यालय परिसरात घोडे बाजार रंगलेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे। एकीकडे रंगाच्या राजकारणाची चर्चा तर दुसरीकडे घोडे बाजाराचे आरोप। शेंदूरबाधा गटाची निवडणूक यावेळी चांगलीच रंगतदार ठरणार हे मात्र निश्चित। शेंदूरबाधा गट मधून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी जे उमेदवारी आज फायनल झालेलं आहे ते निश्चित झालेलं आहे। ते एमआयएम पक्षाकडून उमेदवारी ते चुनाव मैदानामध्ये निवडणूक मैदानामध्ये उतरलेलं आहे। विशेषतः म्हणजे जे आज घडीला हिरवा आणि भगवा या वाद सुरू होता आपण बघू शकता। आता एमआयएमनी सुद्धा हे आपण कॅमेऱ्या माध्यमातून बघू शकतात हिरवा ऐवजी एमआयएम भगवा केलेला आहे। या गंगापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदमध्ये भगवा व एमआयएम या उमेदवारी आज आमच्याबरोबर आहे। उमेदवारी जिल्हा परिषदसाठी जे नामांकन पत्र आज झालेलं आहे। काय म्हणणं आहे आता आजपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे, काय राहणार आहेत शेंदूरबाधा गटामधून? या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आजपासून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात होणार आहे आणि खरी या ठिकाणी आपण बघितलं तर या भागातील परिसरातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आहेत आणि आम्ही या ठिकाणी या एमआयएम या पक्षाकडून या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जरा बघितलं असेल तर मराठा बहुल हा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी एमआयएम पक्षाचे मुस्लिम बांधवांचाही या ठिकाणी त्याच्या पाठोपाठ दुसरा नंबर लागतो आणि या दोन्हीचं समीकरण मिळत दोन्ही ताकदी एकत्र आम्ही या ठिकाणी एकत्र आणलेले आहे आणि आमचा विजय नक्कीच या ठिकाणी होणार। नक्कीच पंचायत समितीसाठी जे नामांकन पत्र दाखल करण्यात आहे त्यांना अनेक अडचणी आली परंतु ते ठामपणे राहिलेले आहे एमआयएम पक्षाकडून। काय म्हणणं आहे आज जे भगवा शिवसैनिक होते तुम्ही आज एमआयएम पक्षाकडून एमआयएम पक्षाने भगवा केलेला आहे त्याबद्दल तुमचं काय? हे खरंच एमआयएम पक्षाचे आणि आपल्या माजी खासदार साहेबाचे जलील साहेबाचे खरं मनापासून माझ्या कुटुंबाच्या वतीला माझ्या खूप स्वागत करेल की माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका गरीब परिवारातला उमेदवार त्यांनी ज्या पक्षाने मला डावललं, ज्या पक्षाने मला विश्वासात घेतलं त्यांनी मला माझा विश्वास ठेवला एमआयएम पक्षाच्या अध्यक्षाने आणि मला उमेदवारी दिली। आडी अडचणी आल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती, सगळ्या गंगापूर तालुक्याला माहिती। तर काय असतं जनता जनार्दन आणि पक्षाची ताकद माझ्यामध्ये असल्यामुळे मतदार बंधूची ताकद असल्यामुळे मी आज इथपर्यंत विजयाच्या वाटेवर आलेलो आहे आणि आज भवितव्यामध्ये विकासच कामं करीन की कधी कोणाच्या ह्याच्यामध्ये टिपाटिपीवर पडणार नाही परंतु माझा फक्त एकच ध्येय माझ्या सरकारचा विकास राहुल भाऊच्या माध्यमातून आणि माझ्या पंचायत समितीच्या कार्यालयाच्या माध्यमातून मी करण्याचा इमानीद्वारे प्रयत्न करेन। धन्यवाद। नक्कीच निवडून आल्यानंतर विकास काम करणार आहे आणि काही या ठिकाणी एमआयएम पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी जे निवडणूक मैदानामध्ये उतरलेले आहेत। पंचायत समिती जिल्हा परिषदसाठी आम्ही उमेदवार दिलेले आहेत। पंचायत समितीसाठी आमचे 2 उमेदवार, एक जिल्हा परिषद आहे शेंदूरबाधा सर्कल आणि वाडू सर्कलमध्ये आमचे 2 पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद आहे। मला इतकंच म्हणायचं आहे की चांगले उमेदवार आहे, चळवळचे उमेदवार आहे। आज उमेदवारी वापस घ्यायचा दिवस होता परंतु आमचे नेते संतोष दळवी साहेब यांनी उमेदवारी वापस घेतली आणि परत ते एमआयएम सोबत जोडलं आहे। मला हेच म्हणायचं आहे लोकांना की जे काही वाडूमध्ये असेल तर शेंदूरबाधेमध्ये जे मतदार आहे जास्तीत जास्त मतदार करून याला निवडून द्या। मध्ये कोण
येणार आहे वाळूच्या त्याबद्दल वाळूचे काही उमेदवार आहेत काय म्हणणार वाळूज गाणातून आज वाळूज गटामधून जिल्हा परिषदेसाठी मला उमेदवारी दिली. खासदार इम्तियाज जलील साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला. एक सामान्य कुटुंबातून मी येतो तरी देखील साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि जी MIM पार्टी जी होती ते म्हणजे आजच्या रूपाने सर्व